गेल्या 24 तासांपासून गाजत असलेल्या आमंत्रणाची ही बातमी आहे। बारामतीमध्ये सरकारी कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी घरी भोजनाला येण्याचं आमंत्रण धाडलं होतं। या आमंत्रण पत्राला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। जेवणाला येणं का शक्य नाही याचं सविस्तर कारण देखील या पत्रामध्ये देण्यात आलंय आणि आमंत्रणाचा मान राखू शकत नसल्याची दिलगिरी देखील त्यामध्ये आहे। बघूया या आमंत्रण नाट्यावरचा स्पेशल रिपोर्ट। महारोजगार मेळाव्यानिमित्त राज्य सरकारचा बारामतीत पॉवर गेम बघायला मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत लोकसभेचं रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र या मेळाव्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय, कारण शरद पवारांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाकारलंय। काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पाहू। आपले पत्र मिळाले, भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे। आपण जाणताच की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे। बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणखी 2 मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्यानं संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे। त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणं यावेळी तरी शक्य होणार नाही। नाही, माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि DCM 1 या दोघांचीही पत्र मी मीडियामध्येच पाहिली आणि त्याच्यात त्यांनी खूप सन्मानाप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि साहजिक आहे, ते दोघंही व्यस्त कार्यक्रमात असतात। त्याच्यामुळे त्या दोघांनी फार प्रेमाने पत्र लिहून त्यांनी सांगितलं की जरूर त्यांना जेवायला यायला आवडलं असतं, पण वेळेचं अडचण असल्यामुळे ते पुन्हा कधीतरी येतील असं दोघं त्याच्या पत्रामध्ये ते तुम्हीच पाहिलेलं, मी तुमच्या चॅनलवर पाहिलंय। त्याच्यामुळे मला काही म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही। आपण जेवायला बोलवल्यानंतर काही जण हो म्हणतात, काही जण नाही म्हणतात। इथं दोन्ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी तिथं नाही म्हणलं असावं। आता तिसरं सुद्धा इन्व्हिटेशन आहे, त्या बाबतीत काय होते आपल्याला बघावं लागेल। आणि अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या निमंत्रणाला नकार दिलाय। दरम्यान शरद पवारांनी राज्य सरकारला जेवणाचं निमंत्रण दिलं, यावरून आता भाजप नेते आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जपण्याची परंपरा ठाकरे पिता पुत्रानं बंद केली आहे का, अशी टीका त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी संघर्षात देखील महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केलं। मनसेचे नेते राज ठाकरे हे देखील वारंवार परंपरा जतन करीत आले आहेत। महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षानुवर्ष जतन करीत आली आहेत। फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करून टाकली। त्यांचा नारा एकच, मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, पेग पेगवीन पार्टीसाठी कामाला मिल बरी। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शनिवारी आणि रविवारी नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे। या कार्यक्रमाच्या शनिवारी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं, यावरून सरकारवर टीकेची झोड उठली होती। आता सरकारने सारवासारव करीत नवीन निमंत्रण पत्रिका काढली असून त्यामध्ये शरद पवारांचं नाव नमूद केलंय। सीएम और डिप्टी सीएम के घर की शादी नहीं है। अगर आप बारामती में जाते हो, विद्या प्रतिष्ठान के प्रांगण में एक कार्यक्रम लेते हो सरकारी, और आपने वहाँ के सांसद को नहीं बुलाया, शरद पवार साहब को नहीं बुलाया, सुप्रिया जी को नहीं बुलाया, ये बहुत ही हास्यास्पद बात है। आप किस तरह की राजनीति करते हो। अब यहाँ मुख्यमंत्री आएंगे, सरकारी कार्यक्रम है, और हमारे विधायक भाई को नहीं बुलाएंगे, तो ये कौन सा प्रोटोकॉल है। ये बात प्रोटोकॉल पे पवार साहेबांचा धाक त्यांना आहे, त्यामुळे खरं राज्यसभेतला एवढे सिनियर म्हणजे आज ते खासदार आहेत, एवढे पद भूषवलेली आहेत, एवढा त्यांचा मोठा उद्या पदावरती असोत अथवा नसोत, पण त्यांचा मान तेवढा मोठा आहे। परंतु या सरकारने एक खुजेपणा दाखवला, काय साहेब काय एवढ्या छोट्या गोष्टीवरनं काय हे करतील असं मला वाटत नाही। उलट त्यांनी आणखीन मनाचा मोठेपणा दाखवून यांना भोजनाला निमंत्रित केलेलं आहे। खरं दादांनी वेगळी 50 खोके घेऊन मंत्रिपद घेऊन मिरवण्यापेक्षा स्वाभिमानाची तुतारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणं आम्हाला त्या ठिकाणी जास्त संयुक्तिक आणि एक निर्भीडपणे मोकळेपणाने त्या ठिकाणी मनावर कुठलेही न करता स्वाभिमानाची तुतारी घेऊन जाणं आम्ही या ठिकाणी पसंत करतो। एकीकडे उद्या राज्य सरकार बारामतीत येत आहे,
यावेळी सरकारकडून मिशन बारामतीचं रणशिंग फुंकलं जाणार हे निश्चित। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या पोस्टमधून सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षरित्या आपली उमेदवारी जाहीर केली आहे। मी स्वतः उमेदवारी कशी जाहीर करेन? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे। माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे। एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळावी? प्रत्येकाला वाटतं की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामतीमधून केलेलं आहे। बारामतीच्या जनतेने ते मान्य केले आहे। त्याच्यामुळे 15 वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकतात। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय। विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे बारामतीतील सरकारच्या महारोजगार मेळाव्यात शरद पवार हजेरी लावणार का? पवारांनी हजेरी लावल्यास त्यांच्या समोरच मुख्यमंत्र्यांसह दोन्हीही उपमुख्यमंत्री बारामतीबाबत काय भाष्य करतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।